हरे 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 पुंडलिकावरदे हरे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय कपिवरे महारुद्र हनुमान की जय श्री संत एकनाथ महाराज की जय हरे 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 श्री गणेश नमः श्री सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमः आयुष्य बोलता हनुमंत संतोषला श्री रघुनाथ स्वानंद सुखे रुलता पाठी थापती दागते श्री संतांची अमृता चरणावरी साष्टांग येणारी दंडवत पुण्य पावन पवित्र असणारी ही बळेगाव नगरी पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या मारुतीरायाच्या दरबारात पवित्र असणारी ही रामकथा यथासांग पद्धतीने या ठिकाणी चालू आहे। सजन हो मावक हो पहिला प्रथम देवादिदेव भगवान रामचंद्र प्रभू त्या रामचंद्र प्रभूच्या चरणावर नतमस्तक हो मारुतीरायाच्या चरणावर नतमस्तक हो या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रोते सज्जन मायबाप वयोवृद्ध तपोवर्त आणि ज्ञानवृंद सर्व साधू संत महात्म्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन भावार्थ रामायण ग्रंथातील युद्धकांड प्रसंग आणि युद्धकांड प्रसंगातील लक्ष्मण शक्तिमुक्त सोहळा त्याच्यातला तिसरा अध्याय आणि तिसऱ्या अध्यायाची सुरुवात झालेली आहे। सज्जन हो आयुष्य बोलता हनुमंत संतोषले श्री रघुनंदन स्वानंदे सुखी कुलत वाटे थापते कपिते माय बापू चिंतन करा मारुतीरायानं याच्या अगोदरच्या अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये काय बोललेलं होतं मालकाला चिंता लागली आणि चिंता लागल्यावर मारुतीरायानं सांगितलं देवा चिंता करू नका बरं काय चिंतेशे घटे चतुराई बरं काय आणि मारुतीरायानं सांगितलं देवा स्वामीस एवढी कोण चिंता दिव्य औषधी समर्थ मद सारखा दूत असता क्षणार्धता अनेन अशा प्रकारचं मारुतीराया बोलले आणि मग रामचंद्र प्रभू स्वानंदाने डुलू लागले माय बापू आणि मारुतीरायाला जवळ घेतलं आणि मारुतीरायाच्या पाठीवरून प्रेमानं आनंदानं हात फिरू लागलेले आहेत। सभेच बोले रघुराजा सभे पवनात्मजा शीघ्र करून यावे काजा पत्तू राजा उठवावे सभे गवटी पवनात्मजा मारुतीराया वेळ राहू नका माझा भाऊ रणांगणाच्या ठिकाणी रक्ताच्या धारोळ्यात पडलेला आहे आणि म्हणून लवकरात लवकर उठा आणि लवकरात लवकर त्या दोनांच्या पर्वतावर जा तिथं शल्य विशल्य नावाच्या अमृत संजीवनी आहेत मारुतीराया आणि ते अमृत संजीवनी घेऊन येऊन माझ्या भावाला उठवावर काय
ते कार्य सिद्धीला जात नाही. आणि म्हणून भगवंतानं मारुतीला आशीर्वाद द्यायले, तुझं चित्त असणारं स्वस्थ असू दे, तुझं जीवित्व असणारं त्या ठिकाणी अतिशय आनंदमय असू दे, अशा प्रकारचं भगवान परमात्मा आशीर्वाद देऊ लागलेले आहेत. स्वस्ति असं तुझं लागे, कल्याण असो सर्वांगे, सर्व काही जय जगे, तनु सर्वांगे सुधारा. रामचंद्र प्रभू म्हणाले, का सर्वांगी तुझा असणारा कल्याण असो, विजय असो, तुझा अंग असणारं सुधरण असो मारुती रया. बरं काय, माझा तुझ्यावर आशीर्वाद आहे. मालक आशीर्वाद द्यायलेत माय, कोणाला द्यायलेत? सेवकाला द्यायलेत. का द्यायलेत माय? त्याचं एकच कारण आहे महाराज, सेवके करावे सांगितले काम. मारुतीरायाला सांगितलेलं काम होतं आणि ते काम मारुतीराय करत होते, म्हणून आशीर्वाद द्यायलेत. बरं काय, भागवंता हरी चिरंजीवी, तेही जीवित ज्ञान व्हावे, ज्ञान विज्ञान पदवे तुझे निभावे जगासे. मारुतीरायाला आशीर्वाद द्यायले तर मारुतीराया तुम्ही चिरंजीव व्हा. बरं काय, बघा बाय बापू. आणि मारुतीराया तुला असणारं तुझं ज्यानं चिंतन केला, ज्यानं तुला शरण आला, शरण शरण जी हनुमंता तुम्हाला रामदूता, मारुतीराया ज्यानं तुम्हाला शरण आला त्याला ज्ञान आणि ज्ञान पदवी सहज प्राप्त होईल. बघा बाय बापू, ज्ञान ज्याला लागल, ज्याला विज्ञान लागल, त्यानं काय करावं तर मारुतीरायाला शरण जावं. आता मी तुझ्या देवा आशीर्वाद पूर्वीचे तुझे बळागाले, प्रताप कीर्त्याती प्रचनाय कसावध सांगेने. ऐक मारुतीराया, मी तुला आशीर्वाद द्यायलो, पण तुझा प्रताप बळ अतिच अद्भुत आहे. तुझी कीर्ती स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये प्रसिद्ध आहे. मारुतीराया मी तुझ्या सामर्थ्याचं, तुझ्या कीर्तीचं वर्णन करतो. ऐक बरं काय, बालपणी 33 कोटी देवाचा राजा इंद्र, त्या इंद्रदेवानं वज्र तुझ्या हनुवटीला आणलं आणि त्यावेळेस तुझी हनुवटी सुचली. मारुतीराया हे तुमचा स्वतःचा प्रताप आहे. बरं काय, जन्मल्यावर मारुतीराया त्या फळाला आईने सांगितलं होतं, अंजनीनं आईला विचारलं होतं मारुतीरायानं, आई मला भूक लागल्यानं काय खावं? तर अंजनी मातेनं सांगितलं, बाळा लाल उंद जे फळ आहे त्या फळाला खा बरं काय. आणि लाल सूर्य दिसला, मारुतीरायानं भर उड्डाण केली. काय बापू, आणि इंद्र वज्र आणल्यामुळे तेव्हापासून मारुतीराया तुझं नाव हनुमान पडलेलं आहे. त्या सूर्याला धावना करण्यासाठी लोकपाल आले महाराज. 33 कोटी देव लोक आले. मारुतीराया तुम्ही तिथं सुद्धा स्वतःच्या बळावर, आम्ही म्हणतो महाराज माझी या बळे मी नाही बोलत, सका पांडुरंग वाचा त्याची
पण मारुतीराया स्वतःच्या बळावर तू त्या ठिकाणी ख्याती लावलास बरं काय. कुंठित झाले इंद्रवज्र, शिवाचा शिवाचा शूळ झाले चुरे, बाबांच्या वरुणाचे पास समाजे, चक्क चुरे पै झाले. मारुतीराया तुझ्यातलं सामर्थ्य सांगावं. देवादिदेव महादेव, त्या महादेवाचा सूर त्या ठिकाणी मोडला, इंद्राचं वज्र गेलं. काय सामर्थ्य म्हणावं, एवढं सामर्थ्य मारुतीराया तुझ्यात आहे आणि मी तुला आशीर्वाद द्यायला अशा प्रकारचं बोलू लागले. तुझे नामाने वरुण पाशे, दुसरा आश्रमी आश्रमापासे, तिसरा कर्माचा कर्म पासे, तुझे विरेशा बाधेना. तुम्हाला आश्रम पास बांधला, कर्म पास बांधला बरं काय, कुठलाही पास आष्ट पास आहेत महाराज. मारुतीराया तुला या आठही पासातून तुम्ही निर्मुक्त आहात. भगवान रामचंद्र प्रभू मारुतीरायाचं वर्णन कराले. धर्म पाशे तन पाशे, अहंकाराचा पाशे, परब्रह्मेचा ब्रह्म पाशे, तुझ सहज बाधेना. ऐका मारुतीराया, तुमच्यावर धर्मपास बांधला, कर्मपास बांधला, अहंकाराचा अहंकार पास अजिबात नाही मला. अहंकार आम्हाला बाधा होते माय, आणि म्हणूनच म्हणलेले आहे अहंकाराचा वारा न लागू राजसा. माझे आई तुझा भावे कसे. आणि मारुतीराया सातवा पास म्हणजे ब्रह्मपास. ब्रह्मपासामध्ये या प्रत्येक तलावरलेच नाही महाराज, स्वर्ग मृत्यू पाताळातले सर्व जीव अडकलेले आहेत. पण मारुतीराया तुम्हाला तो ब्रह्मपास सुद्धा बाधा करू शकणार नाही. किती तुझा बांधावया मारुते, ये माती तेथे कोण शक्य, तुझे निश्चिती दंडावया. आई मारुतीराया त्या वरून पसाची काय सामर्थ्य आहे म्हणले, येमाची काय ताकद आहे. ये तुझ्यावर चाल करून येणार नाही, सामर्थ्य नाही महाराज. माय बापू का सामर्थ्य नाही, मारुतीरायामध्ये एवढं सामर्थ्य का आलं असेल. सज्जन हो, मारुतीरायाच्या आईनं अंजनी मातेनं 60,000 वर्ष तोप केलेली आहे बर काय. आणि त्या माईच्या दुधातलं सामर्थ्य आहे. आणि मारुतीरायानं रामनामाचं टॉनिक पिलेलं आहे महाराज. आम्ही रामकथा ऐकायला जात्या आणि जागेवर डोळे लावत्या महाराज. आमच्या पोटी मारुतीरायासारखं रत्न जन्माला येईल का महाराज? अजिबात नाही. काय म्हणतात बोला. ऐका मारुतीराया, ये वासणारा लगभग 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 दंड घेऊन दंड आला. पण माय बापू जगा काय काळ, आम्ही माता दिला पाय. जगाला खाणारा काळ, त्या काळाचाही मारुतीराया तुमच्या पुढे काय चलत नाही बर का. देवाचा एम दंड असणारा तुझ्या देहावर मोडून गेलाय, तर बाकीच्या लोकांचं सोडा.
मारुतीराया स्वर्ग मृत्यू पाताळात तुझी ख्याती आहे बर काय. हा पूजा ही प्रथम शक्तीला वनी सकळा तीव्र दोटी वज्रदेही आयशी ख्याती ती जगती मिरविले. ऐक मारुतीराया, स्वतःच्या बळावर स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये ख्याती लावलेला आहेस. एवढं सामर्थ्य तुझ्यात आहे मारुतीराया, आणि मी तुला आशीर्वाद द्यावा. माझ्या आशीर्वादापुढे तुझं बळ अगाध आहे अशा प्रकारचं बोलू लागले. काय समाजा वरदाने अरे बाबा, आतुरबाई वायुनंदने वेद करणी उठाने बंधुरत्न बदले. कैसे माझे वरदान आतुर बळेस. मारुतीराया, तुम्हाला आशीर्वाद द्यायची गरज नाही. सज्जन हो, हे मोतीराम पांचाल चांदोरकर आहे. जसं मारुतीरायाला त्याच्या आईचं सामर्थ्य आहे महाराज, तसं या पांचाल समाजाला सामर्थ्य आहे. बघा इथे आमच्या कैबीनाथ पांचाल आहे. माय बाबू दे जावे आतवारा हो पांडुरंग जगभाव. भगवान परमात्म्याची कृपा आहे, आणि म्हणून मारुतीराया मला माझा बंधू सज्जन हो. माय बापू चिंतन करा. ज्याला भाऊ कळाला त्याला देव कळाला माय बापू, आणि ज्याला भाऊ कळाला नाही त्याला रामायण कळालं नाही. रामचंद्र प्रभू मारुतीरायाला म्हणाले ता, मारुतीराया माझ्या भावाला दे बर काय. आई शेवटदास रामचंद्राचे कवानांचे भारे ऐकणे पिंजारीला कपित्रे आधी घासूर वाजते. भगवान रामचंद्र प्रभूने बोललं, सर्व वानरांचा भार तिथं होता. मारुतीराया आपल्या रोमावळ्या पिंजारल्या, अंगावर शहारे उमटले, आणि काय केले महाराज. पिंजारीला रोमावळे दिसे अंगावर केस उभा टाकले महाराज. बर काय रोमावळी माय बापू मस्तक नभो मंडळी. मारुतीराला अतिशय आवेश आला. मालकाने मोठेपणा केलं, आणि मारुतीराया आवेशात आलेले आहे. लोक दोन्ही डोळे असणारे लाल बुंद दिसाले. बरं काय खैऱ्याच्या इंगळासारखे मारुतीरायाने आपली शक्ती पृथ्वीवर तन दिशा आपटिली. आपटिल्या महाराज सर्व लोक दचकले. कोण कोण बोला. सज्जनो महाराज शेतीचा आकोडा वळला, आणि जय श्रीराम सोळाच्या पर्वताच्या कडेवर गेले महाराज, आणि रामाच्या नामाचा जय जयकार केला. माय बापू कुठलंही शुभ कार्य करते वेळेस भगवंताच्या नामाचं चिंतन करावं. मारुतीराया लक्ष्मणरायाला उठवण्यासाठी जात आहे, आणि म्हणून देवाचं चिंतन केले. तुम्ही आम्ही सुद्धा करावं. आई पवित्राचा भूकर गजते कैलासी शंकर ब्रह्मा नारबडीने फोरे
आवाज गेला महाराज. कैलासाच्या ठिकाणी भगवान शंकर परमात्मा दचकले. दचकायची काही गरज होती का माय? महादेवाचा अवतार म्हणजे मारुती राया. पण माय बाबू सद्गुरु माऊलीच्या सेवेचं सामर्थ्य आहे. गुरु माऊलीच्या सेवेचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून स्वरूपात दचक निर्माण झाली. एवढं कार्य केलेलं आहे. अकाळे पडले कायसा नसती प्रेरुद्र निमते घटे इंद्राणी पडले संकटे प्राणकंठे दाटले 33 कोटी देवाचा राजा इंद्राला चिंता लागली. दचकलो महाराज. अकाळी प्रलय कैसी. अचानक मध्ये प्रलय आला की काय? किती अवघड आहे. ब्रह्मांड जर बुडालं, ब्रह्मांड जर लयाला गेलं तर ब्रह्मदेवाला संकट आहे. म्हणून 33 कोटी देवाचा राजा इंद्र दचकलेला आहे. मारुतीरायाची उड्डाण झाली. 16 पर्वताचे कडे सागरात खवसळले महाराज. बर काय वृक्ष असणारे आकाशात मिळाले. काय सामर्थ्य म्हणावं. मारुतीरायाचं वाऱ्याचं सामर्थ्य आहे. काय झालं महाराज बोला. धरा जाऊ पाये रसातळा. प्रथमे रसातळाला जाते की काय? अकांत उठला. काय झालं महाराज? सागर संपूर्ण क्रमी आला. जय श्रीराम नामाचं चिंतन केले. नामाच्या चिंतने 12 वाटा पडते रे. भगवंताच्या नामाचं सामर्थ्य. मारुतीराया अपूर्व बळे. पण देवाच्या नावाला विसरले काय माय? अजिबात नाही. आणि उड्डाण केली. अर्धा क्षण न लागता सागर संपूर्ण कर्मीला. अर्ध्या क्षणामध्ये सागराचं उल्लंघन केलंय. अजून काय केलंय सत्य लोकापर्यंत वरे गेले उदानाची थोरे विक्रम भारे कपेचा. मारुतीरायाची उडी उपरा उपरी गगनांतरी गेली. सत्य लोकावरी. बघा महाराज ब्रह्मदेवापर्यंत उडी गेली मारुतीरायाची. माय बापू ब्रह्मदेवापर्यंत का गेली? ब्रह्मदेवाला चेतावणी दिलं महाराज. आई ब्रह्मा, मी माझ्या मालकाच्या भावाला उठवण्यासाठी शल्य नावाची वस्तू आणायचं नाव. मी येईपर्यंत सूर्याला निघू द्यायचं नाही. एवढा धाक मारुतीरायाचा देशातून वीर सापडला प्राणांतिकाचा कराचल गरे. ते ऐकून या रावणे अति चिंता मन उपजवे. सज्जनो मानव पूर्व पश्चिम दक्षिण
दाही दिशा संक्रमण केले मारुतीरायाचे उड्डाण आणि ही बातमी रावणाला कळाली. रावण चिंता करायलाय माय. रावणाला चिंता का पडली चुकली यावर हे राम रे रावणाचा वर्म चुकला माय बाप आणि रावणाला चिंता लागली. काय केलं बोला मोठे गेली पिंग आणि औषधी समग्रा उठवेला गोवित्रे श्रीरामचंद्र नाटोपे रावण अंतकरणात चिंता करत आहे महाराज. सज्जन हो ऐका 14 चौकोण्याचं राज्य रावणाला होतं. 80,000 बायका होते माय बापू. 1 लाख पोरं होते. 1.25 लाख नातू होते. लंका सोन्याची होती. 33 कोटी देव पाणी भरत होते. पण माय दुसऱ्याच्या माईवर नजर टाकलाय म्हणून चिंता लागली. चिंतन करावं माय बापू. माणसाचा जन्म अनमोल आहे. कल्पतरू नावाचं वृक्ष होय. कल्पिलेले फळ मिळते. रावणाचं काही शिल्लक राहिलं काय माय. तुमचं आमचं काय आहे. रावण चिंता करायलाय. जर मारुतीराया गेला आणि मारुतीराया जर औषध वेळी आणलं तर लक्ष्मणराया उठून आणि लक्ष्मणराया जर उठला तर आपलं काही खरं नाही. चोराच्या मनात चांदण्याची भीती असते महाराज. हा रावण चोर होता. शून्य घर होतं. तिथून सीतेला चोरून आणलेला होता महाराज. म्हणून चोरी करावं का अजिबात नाही महाराज बोला. हे तव एकमेका परिसे वीररंगयोधे कर्कशे अवघे विराग युटासे मग माझे प्राणांते. रावणाला चिंता लागली. रावण म्हणाला हे एकमेकापेक्षा कर्कश रणयुद्ध आणि हे जर सर्व एकत्रित आले तर नक्कीच आपलं मरण आलं बरं काय येणार नाही महाराज. माता म्हणे जेसी भोगो पायतेसे माय म्हणला होता महाराज भिक्षां दे माई. मरण निश्चित आहे बरं काय. रावण चिंता करत आहे. काय केलं महाराज. आता करू विचारे प्रधान बरिरे समग्रे इंद्रजितागे अकया पुत्रे कुमारे कुमारे मारिले. सज्जन माय बाबा आता काय विचार करू. बोलण्याच्या अगोदर विचार करावा माय. बोलून विचार केल्यानं काय फायदा आहे का. ग्रंथ आहे काय आल्या झोपी गेल्या. झोपी गेल्यावर फायदा आहे का. याच देही याच डोळा पाहू मुक्तीचा सोहळा बरं काय. आणि रावण विचार करत आहे प्रधान मारले महाराज. आकिया नावाचं लेकरू इंद्रजितासारखा कर्कश रणयुगा कुमारे कुमार मारिले. पोरं गेले. नातू गेले. काय करू आता बोला. ऐसे चिंतिता रावणा कर विसरला भोजना विसरला उदक पाना अति चिंता पिढका. आणि अशा प्रकारची चिंता रावणाला लागली महाराज. पाणी पियाचं विसरला माय. जेवण करायचं विसरला.
वर्म चुडल्यावर माय बापो आठ गोल लागला, पाणी गोल लागला, चिंता आहे महाराज, बिमारी झाली, लेक काजू जरी आणलं तर माय खाते काय माय अजिबात काय ना, अगोदरच विचार करावं, तहान लागली पाणी पिण्याचे ध्यान नाही, भूक लागली पोटाला पण जेवण करायची आठवण नाही, काय कराय महाराज बोला. निद्रान लागे से जैसे करीत असे उठे बैसे तब जटिले काले बैसे मग चरणाचे लागला. थोडस चिंतन कर माय बापू. निद्रा न लागे शेजेशी, कोणाच्या शेजेला? 5 पतिव्रतामध्ये रावणाच्या बायकोचं नाव आहे ना मंदोदरी, तिला मायजा म्हणतात. मंदोदरी माता माय बापू सकाळी सकाळी उठल्यावर मंदोदरी मातेचं जर चिंतन केलं तर कोट्यावधी पापाचा नायनाट होते. एवढ्या पवित्र माईच्या शेजेवर रावणाला झोप येणं आली, दुसऱ्याच्या माईवर नजर टाकल्यामुळं. माय बापू करीत असे उठ बैसी तव देखिले काळ नेमेशी. 4 तोंडाचा काळने मी बघितलं महाराज, 10 तोंडाचा रावण 4 तोंडाच्या काळने मीला बघितलं, पळत गेले आणि चरणाला मिठी मारला महाराज. राजा आहे राजा, 33 कोटी देवाचा राजा, त्याला हिने भोग आला महाराज. आम्ही जर कोणाच्या बाईवर वाईट नजर टाकल्या तर आमच्यावर काय पाळी येईल महाराज. किती मोठा अनर्थ आहे. रामकथा या जीवाची व्यथा दूर करणारी कथा आहे. कथा परिसता रामायण पूर्वर उदरते जना. सज्जन रामकथा ऐका, स्वतः तर उद्धार होतेच पण पूर्वजांचा उद्धार होते. स्वतः तरला नवल नाही, ज्याने दुसऱ्याला तारून नेला त्याला वाचक म्हणावं, त्याला सूचक म्हणावं, त्याला साधू म्हणावं, त्याला संत म्हणावं माय बापू. आणि म्हणून काळनेमी वाईट कर्म केला रावण आणि काळनेमीच्या चरणाला मिठी मारला. 4 मुने सतीला नाना विकल्पना सगळे दोघाला चैका काढले जीवा मुके नाम समसमेत आते दीर्घ झाली आता हे सगळे इकडे येत उभे दिसून शिव द्यायचे आधी तिकडे नावाचारी मुके समाज परत रे खांबळायचा शिकाळ चरणे मुके 4 समसमेता. काळनेमीला 4 तोंड होते, 4ही धारा असणाऱ्या मोठ्या होत्या, आत मासाचे चगळे होते, जीभ असणारी लळलळ कराती लोळाती मारा, डोळे खैराच्या इंगळासारखे होते, भिंगूळ आणि त्याची आकृती होती मारा. काळ जर बघितलं तर काळाला सुद्धा भीती वाटावं अशा प्रकारचा काळ. याला वचन म्हणतात मला का म्हणावं माय, त्याचं एक कारण आहे. कारण वेळ प्रसंगानुसार धावपळ करायचं असते बरं काय. त्या काळनेमीचं वर्णन केलं बरं काय. आणि रावण विनंती करत आहे, अतिथी देव भाव केलं का माय. घरी आलेल्या पाहुण्याला अतिथी देव भाव करावं, पाय देवायला पाणी देवावं, आसन टाकावं, त्यांना पाणी चहा पियाला पाणी देवावं, चाय देवावं, पण त्याच्या पाया पडावं, त्याला विनंती करायला. आई काळनेमी मारुतीराया हा अमृत संजीवनी आणायला गेलेला आहे बरं काय. आणि तिथं जा दुर्णांच्या पर्वतावर
सगळे संपले तरी रावणाला कळालं काय बाय आम्ही मराया टेकल्या बाजार बनल्या तरी आम्हाला कळालं काय कळालं पाहिजे मला ओळखलं पाहिजे आणि ओळख झाली की भगवंता परमात्म्याला या हृदयामध्ये साठवता येते ओळख व्हायला गेल्याने साठवता येते का साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली अरदार भाना सुफल व्यापारे रावणाला कळालं नाही म्हणून पाया पडून त्या काळणीला विनंती कराल पाळणे ते विनाते लक्ष्मणा भेदलिशे शक्ती उदया येता गमते सौमित्र निश्चिते मरेला दोन्ही हात जोडून विनंती कराले काढले मी माझी विनंती आहे मारुतीला शेल्ले विसरले नावाची वस्तू आणायला गेलेली आहे लक्ष्मणाला ब्रह्मशक्ती लागलेली आहे मारुतीला जर वापस आले तर काही खरं नाही आणि म्हणून मी तुझ्या पाया पडतो काय मी मारुतीला विघ्न करावं बरं काय उद्या आम्ही येता कपाशी आणून औषधी समाजचे बांधव आहे निश्चित प्रतिदा मागते करून गेला तर का औषधी आणून आताची मोठी लक्ष्मण बघे त्याचे सुंदर आपण लक्ष्मण आदरवळे आती बरी हा वायुगण काही का नाटमेदा बरीच सकाळ वादळ गणा त्याशी कोण सुंदरा विनंती करून बोलत आहे मारुतीला समोर गेले मारुतीरायाने जर शेल्ले विषयचे वस्त्र आणले तर लक्ष्मण राया उठतील आणि लक्ष्मण राया उठल्यावर आतुर बळी वायू नंदन एकापेक्षा एक वानर लोक आहे रणयुद्ध कर्कश आणि त्यांच्या सोबत झुंजणं त्यांच्या सोबत युद्ध करणं अशक्य करणे आणि म्हणून मी तुला विनंती करतो तू मारुतीरायाला विघ्न कर बरं काय कपटे ब्रह्मसंख्या अखिलाय उर्णापती कार्य साधाने हातवते उद्या गमती नाही मी कपट केला माय बाबू रावण कपट केला पण तळपट उठले 1 लाख पोरण 1.25 लाख ना तो हिंदनच बुडाला तुम्ही आम्ही कपट करू बरोबर आहे ना माय आम्ही जर कपट केलं तर ते एकच लेकरू आहे ते बी मिठाच्या खड्यावर हे गेले कधी मोठं काही सांगता येणार महाराज रामकथा ऐका आणि रामकथा चिरकथाना बरं काय ऐक काढले मी कपट केला कपट करून ब्रह्मशक्ती लक्ष्मणावर टाकला तुझ्या हात जोडतो काढले मी पाया पडतो पाया पडायची वेळ आली लवकरात लवकर जा आणि मारुतीरायाला विघ्न करा बरं काय चंद्र प्रकाशना पुन्हा चंद्राच्या बंदी लपोर एरवितोना विधान नामाभिधान विद्याना रूपाने चंद्रा प्रताप प्रथम त्याशी म्हणत औषधी आयशा आनंद पर्वती समर्थ वर्तते तिथे गेला कपिलेंद्र बहुमाया करुणी आपण त्याची करावे विघ्न सूर्य दरो दमन भया पर्वताचं वर्णन करून सांगत नाही चंद्र अमृत त्या पर्वतावर पडलेला आहे म्हणून त्याला चंद्रांचल म्हणतात एरवी तो धोरणांचल आहे बरं का धोरणागिरी पर्वत आहे मारुतीला काढले मी म्हणून तुला विनंती करालो तू लवकरात लवकर तिथं जा आणि मारुतीला बोल अजून काय म्हणलं ते मायेचे लक्षण जतनारी वर्गला भरेना सर्वांग भस्म धरेना असाधारण ऋषी वेश सुंदर वाचन आहे मला काढले मी तू त्या पर्वतापाशी जा आणि साधूचं रूप धारण कर जटाबाण वनकल्ले धारण कर सुंदर असणारा सुरत तयार कर तापजनाचा धोरणा करावा आश्रम निर्माण गोवा कपिल
बरं काय थंड पाणी पाजव, बरं काय थंड असणारे ओलाव्याचे सुंदर सुफळ असणारे वृक्ष तयार कर आणि तपस्वीचं रूप धारण कर. अजून काय कर म्हणले बोला. निष्ठा दाबारी ब्रह्मज्ञाने कथेचे वर्णवा रघुनंदने तेरे तेजे सुखे गाणे कपिनंदन विगुंतने. आई काय मी निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान कोणतं दाखव आतून नाही. माय बापू आतून भक्ती करावं लागते. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. रावण म्हणाला उगा धिकावा कर. धिकावा केल्यानं देव प्राप्त होईना. लोकांना मी ज्ञानी आहे म्हणण्यानं जमना. माय बाप माळ घातल्यानं माळकरी होईना. आचरणात आणावं लागते. सज्जन हो बरं काय. आणि म्हणून तू कोरड्यात ज्ञान त्या ठिकाणी दाखव. कथेशी वर्णावा रघुनंदन. आई मारुतीला रामाची कथा सांग. मारुतीला जोमान स्थिर होईल. मारुतीला स्वतःच्या कार्याला विसरून जातील. राम कथा ऐकते वेळेस मारुतीला बघा रावणाला काय विश्वास आहे मारुतीरायावर. वैद्याला विश्वास आहे. वैद्याला सुद्धा धाक आहे. मारुतीराय आलाय आपलं येणं काढते गड्या. चिंतन करावं महाराज बरं काय. मारुतीरायाला रामकथा सांग. ब्रह्मानंद अवस्थेत जाते. ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाते सांभाळे. हे रावणाला कळाले आणि रावण काय नेमीला सांगत आहे. आदित्य करवे हनुमंता सुरस सांगारे रामकथा. जेणे बुद्धी पडे कपिनाथा तेथे सर्वता करावे. अतिथी देव भोगर सुरस गोड रामकथा सांग. मारुतीराया तिथं रमला पाहिजे. माय गोड जर रामकथा सांगलं तर झोप येईल का. अजिबात नाही. आणि म्हणून तू गोड कथा सांग बरं काय. ते महाशूर राक्षसे प्राणे मात्रा सगळे ग्रासे. आपण योग्य साधन वैसी जे कपिताची ते ऐकणार काढले मी तुला एक युक्ती सांगतो. तुला मारुतीरायाला मारायची गरज नाही. भयानक असणारी तिथं एक राक्षसी नाही. त्या सरोवरामध्ये मगर होऊन आहे. युक्ती कर आणि युक्तीनं तिथं असणाऱ्या त्या ठिकाणी मारुतीरायाला पाठव. नको म्हणता ते राक्षसी मारुतीरायाला मारते. तुला चिंता करायची गरज आहे का. मारायची गरज आहे का. युक्ती कर म्हणले. माय बापू युक्ती कर म्हणून बरं काय. माय बापू चिप्सीन पर झालं चिंतील परा येईल आपल्या दारात. माय बापू लोकांचं वाईट चिंतायचं नाही. रावण काय नेहमीला वाईट सांगायला बोला. अहो शेतीचा विकास वैद्यरा सगळे संपूर्ण सरोवर सुंदर कमळे प्रमाण येथे कपित्र गोबाबा औषधी समीप
काही सायस करायची गरज आहे का लय मोठी नाही. जेवढं मी सांगलं तेवढंच बरोबर काय व्यापार करो निसर्गातील सर्व प्रकारे अशा शब्दे वेळे मरण पावे मारते तिथे योग्य सांगावे. काय वाचत आहे महाराज, काय गोड वाचत आहे. मंत्रमुग्ध करून टाकले पंच सजनो. पांचाल समाजाला भगवंताची कृपा आहे बरं काय. गमना करुणी शीघ्र जाती, लवकरात लवकर तिथं जा, कार्य सांगो, युक्ती कर. अजून काय म्हणाले पंचाल बोला. तुझं बे सांगो कपट गते तू केवळे कपट मूर्ते तिथे माझे काय युक्ते सर्वता मारते मारावा. मनाच्या लग्नाला गमन कर. तू केवळ कपटाचा कपट मूर्ती आहेस. तुला कपट सांगायची गरज आहे का. आणि तू केवळ कपटाची मूर्ती आहेस. कोण म्हणाले बाय. रावण म्हणाले काढले मीला बोला हम बंदे सौमित्र बरवे त्वरिते मरण पावन रघुनाथे दोघामृते त्याचे मी. आई काढले मी. मारुती रावणाला लक्ष्मण मरण. रावणाला विश्वास आहे. चिंतन करा महाराज. लक्ष्मण मेला, राम मरण. भावावर प्रेम आहे. माय बापा हो. भाऊ म्हणजे आमच्या जीवाचं जीवन आहे. रामायण सांगते अथांग भावावर प्रेम करावं. वैरी म्हणाला वैरी. मारुती मेला, लक्ष्मण मरण. लक्ष्मण मेला, राम मरण. आणि राम मेला तर बाकी कोण वाचल काय बोला. मारन पावले रघुनाथ कैसे वाचन विभीषण सुग्रीव प्राण आता क्षण लागता. अर्ध्या क्षणामध्ये रामचंद्र प्रभू मेल्यावर सुग्रीव आणि विभीषण सर्व उत्पत्ती मरतील. एवढं कार्य साध्य बोला. दोन्ही चरण धावून जाऊन धराले. बघा माय बापू वाईट कर्म केलंय आणि पुन्हा जाऊन चरणाला मिठी माराले. आई कळले मी. एवढं कार्य तू जर साधिलास आंतराचे तुला देतो म्हणाले. आंतराचे घेऊ हो की मरो अवघड आहे की नाही महाराज. काय म्हणला कळले मी बोला. मगाग्रामे भाटे बहुता कधी चरणावरे मागोता मज होत सरे प्राणात अवस्था जीव दाता तो होय. रावण क्लानी भाकावे माय बापू. पाया पडाले, चरणावर धावत जाऊन मिठी माराले मिठी. कारण मी अरे माझा प्राण जाते की काय. कंटात प्राण उरलाय. कारण मी तुझ्या पाया पडतो रे बाबा. माझा प्राण दाता हो, माझा जीव दाता हो. अशा प्रकारचं बोलू लागलेला आहे. कपट करता
राम रुद्र रूप लिंगावया कपट साधल्या मेरे म्हणजे व्यापले शरीरे कपट साधले शरीरे के रोज थोडा व्यापला कालने मी हुशार होतो नाही राक्षस होता पण विद्वान होता कालने मी मनात विचार करायला रावण म्हणाला लक्ष्मणाला मारल्यावर अर्ध राज्य देतो म्हणाला पण कपट केल्यानं तोंडपट उठतेला म्हणाले म्हणा हिरण्यकशिपून कपट केले खंड विखंड झाली वपू शरीराचे चितळे उडाले महाराज तुम्ही आम्ही कपट करावं का महाराज किती ज्ञानी असो कपट करायचं नाही कपटाची वार्ता बली नोहेला सर्वता कपट योग्य नाही चंद्र कपट केला डाग लागला महाराज 33 कोटी देवाचा राजा इंद्राने कपट केले 1000 छिद्र पडली कालने मी मनात विचार करत आहे रावण मला कपट कर म्हणाले कसं होईल भावना देवना घर घेणे ऐसे मानी सदारुने साडून हात माराचे देणे शेती प्राण निमाना कालने मी मनात विचार करत आहे खाऊन पिऊन घर घेणे ऐसे मांडिले सहस्त्र अर्जुने शेती प्राणे निमाला रेणुका मातेच्या युद्ध गेलं महाराज पण शेवटी परशुरामानं त्या सहस्त्र अर्जुनाला मारलं महाराज राजा होता मायबाप हो राजा असो देव असो इंद्र असो चंद्र असो कपट केल्यावर तळपट उठल्याशिवाय राहिला काल नेहमी बोलत आहे भीक मागो गेला पण सीते कोरा दे माते काल नेहमी मनात विचार करत आहे या जरावण्याची काय अवस्था झाली सीते माते कोरांना देई भिक्षां देई माते रावणाला जमलं नाही सज्जनो दुसऱ्यावर नजर टाकायचं नाही दुसऱ्याच्या माईला आपली माय मानलं पाहिजे बरं काय त्याला साधू म्हणावं रावण भिक्षां दे माई म्हणला आणि भोगू पाये तिसी या रावणाचे 1 लाख पोरं गेले 1.25 लाख नातू गेले आणि यानं काय म्हणाला कपट कर म्हणाला बोला मातावने जी अशी भोगे पाये कपटे घडविले तुझे सपुत्र सैन्याचे मारविले सपुत्र सैन्याशी मारविले माय म्हणलाय आणि तिच्याबद्दल वाईट विचार केला म्हणून असणार त्या ठिकाणी लय झाला बरं का ही दराची गती कायची कपडे काढली देवाची सोट सांगणे त्या माणसे स्वयंभिकेची लागला देव भिकेला लागला देवानं कपट केलंय महाराज तुम्ही आम्ही कपट केल्यावर कसं होऊ माय रामकथा ऐका आणि रामकथा आचरण करा हा बरोबर का पैसे मागू लागला भिके त्यांनी धडपड केला ते काय पण आम्ही असं काय बोलत या लागे कपड्याची माता होणी नवी का सोडला कपडे करता कपड्याचा सोडताचे करावे श्रीरामाचे जवळ त्याचे कोण कपडे करीत तो स्वयंचे मनाला पावत नरक भोग आणि मारा हनुमान श्रीरामाचा की करत श्रीराम भजनी आधी जातो त्याचे कपडे करीत त्याचे शरीर वाजना आहे जे जाण तुम्ही आपण सोयी सांगितले रावण कपिशीचे किरण करते मगाची मन नवडवले पाया पडून लावणे आमचा राजे नाही म्हणे महत्वाची माझे प्राणे राजे कोणे भोगावे एवढा विचार केला महाराज देवाला जमलं नाही द्वारपाल झालं बळीच्या इथं बळीराजाच्या इथं आणि रावण म्हणाला भगवंताच्या भक्ताकडे जा आणि त्याला कपट कर बरं काय मग माझं कसं होईल रावण म्हणाला अर्ध
मी मेल्यानं कोण राज्य बघावं विचार केलाय अजून काय केलं त्याला बतावं इथं तरी सांगा तिकडे घाटात आपण लावून माझं काय आम्हाला इथं काय आपल्याकडे सदा होतं काय होता काय तरी हाते घात करता आलं की चालू आईचे विचार म्हणे मानते तर आपण बसून तुझी आज्ञा उलंघवणे सामर्थ्य तरी असे ना चिंतन करा चिंतन राक्षस आहे काढण्याने पण विचार चांगला केले रावण आत्महत्येचा तोडला पण मी मेल्यावर बरं मी जर जायला गेलो तर रावण मला मारल्याशिवाय राहिना माय रावणाच्या हातून मरण्यापेक्षा मारुतीराच्या हातून मरावं सज्जनाच्या हातून मरावं संताच्या हातून मरावं साधूच्या हातून मरावं भक्ताच्या हातून मरावं बरं काय विचार केला संताची संगत होते संताच्या संगती मग मार्ग गते अकरावा श्रीपती गेले पथे असा विचार काढला मी केला आणि मान देऊन रावणाला म्हणाले महाराज तुमच्या शब्दाचं उल्लंघन कोण करल जगात कोणी नाही बोला महाराज आई आणि सांगितलं देवा राजा या प्रथम तलावर तुझं उल्लंघन करणारा कोण आहे कल्पांती उल्लंघन होणार नाही आणि रावणाला नमस्कार केलो मालक आहे महाराज मालकाच्या पाया पडलो आणि वेगे उसळायला बोला चिंतन करा माय साधू व्हायचं असेल तर ओरिजिनल हो मालकरी व्हायचं असेल तर ओरिजिनल हो वाईट वर्तीचं नको काय मी साधू झाला पोट पाठीला गेलो वज्रासन घातलंय आणि नामस्मरण करायला काय केलं तीन वयचा अर्थ एकच होते पांढरा बगडा माहित आहे तुम्हाला कोणाच्याकडे आपण गंगा आहे आपल्याजवळ गोदावरी माता पवित्र माता आहे ना आपण त्या गोदावरी मातेच्या काठावर आहोत भाग्यवान आहोत महाराज बरं काय आणि त्या नदीच्या काठावर पाण्यामध्ये बगडा एका पायावर उभा टाकते आणि त्या आलेल्या मासोळ्याला मासोळ्या म्हणतात साधूला दर्शन ठेवावं मासोळी जवळ आली ती मान खाली करते आणि कटकुन्या गिळून घेते तसला भगवंत बगडा आता या जगामध्ये असे काही बगडे नाहीत का आता येत महाराज चिंतन करा मायबाप हो बगड्यासारखं हो भगवंताचं चिंतन करायचं नाही भगवंत साधू नको अंतःकरणातला साधू पाहिजे ज्ञानेश्वरीमध्ये एक ओळी आहे महाराज अंतु बाहेर चोखालो सूर्य जैसा उजाळो तत्वारतीचा पायाळो देखना जैसा अशी अवस्था त्या भक्ताची झाली पाहिजे
आधुनिक काळात त्याला बघा आईचे प्राण कमी राहता आले बरोबर त्या माता देखता कागराक्षता तो धीर सर्वदा करले डोलापडे सापडे आता बळगे वेकडे पडले मनाती मुरकंडे नावे कमावणे त्याचे नावे दक्षिण दिशेला मारुतीराया आले लाल मुंद गोळा आणि पर्वताच्या माथ्यावर दिलेले आहे बघा महाराज आणि मारुतीरायाला बघल्या डोळ्याला झापडी पडली मनाची मुरकुंडी वळली नावेक भावंडी आली आणि काढल्याने झालेला साधू चक्कर येऊन पडलाय महाराज बोला मागे सावधानी पाहिजे विचारून आपले ते म्हणे मध्ये नावे काय आठवण आई काय आणि सावध होऊन म्हणाला मला काय झालं गड्या मी का पडलं चक्कर येऊन चुकलं महाराज आहे की नाही आणि सावध होऊन त्या ठिकाणी काय विचार केला स्वतः जन्मातरी जनाला माझा बोलावले साधना आणि मी दुचित बामण स्वेत विचार नाटवे सात जन्माचा असणारा त्या ठिकाणी साठा इथं जोडू आलेला आहे तुका म्हणे होता ठेवा तुझ्या भावा सापडला मारुतीरायाच्या हातून मला मुक्त व्हायचंय आणि मी तो येण्यासारखं का पडलो या स्वामी कार्याचा काल्या येते की भावे कपे हसते स्वामी सरोवरी कार्याते चिते पडलो असे स्वामीचं कार्य करायला आलेलं आहे स्वामी काय तर गुरु भक्ती पितृवचन सेवापते किंवा मारुतीरायाच्या हातून मला मुक्त व्हायचंय आणि येण्यासारखं का करायला म्हणजे मालकाचं कार्य तरी सिद्धीला न्यायचं आहे नाही तर मारुतीरायाच्या साधूच्या हातून उद्धार करून द्यायचा आहे ऐसे विचारो मागे स्वते पैसला सने कपिने देखीला दूरने मागे धावनी तिथे आला सज्जना महाबाबू अशा प्रकारचा काळ्यामेला विचार केला स्थिर असणारं चित्त केलं मनाला एकाग्रता केलं आणि मारुतीरायाची नजर त्या साधूवर पडली बरं काय उजळल्या भाग्याता अवघे चित्त वारले संत दर्शिनी हा धर्माला जोडीला मारुतीरायाच्या मनाचा विचार आहे साधू होता काय माय नव्हता पण मारुतीरायाचा अंतकरण एवढं शुद्ध होतं बोला महाराज तपस्वीला बघितलं आणि उल्हासाला मारुतीरायाला धाव घेतली साधू संत येते घरा दिवाळी दसरा किंवा तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो रामचंद्र प्रभूचा किंकर आहे आणि या ईश्वर असणारं राममय बघत होते हे ईश्वरचे माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर तो झाला मारुतीरायाच्या मनाची वृत्ती होती कशी होती जे कळांची वंकटी सांडोळे तया सत्कर मारुती वाढो बरं काय आणि म्हणून नम्र झाला होता तिने कोणी आणता ऐशी वरती मारुतीरायाची होती आणि मारुतीराय धाव घेतलेले आहेत ज्याची तरीशी अंतर्वृत्ती ते जगाते तशाची देखते तेही विषयाचे मुखपते श्लोक संपते पैसावे थोडंसं चिंतन करा मला ज्याची जैशी अंतर्वृत्ती ते जगाशी तैसे देखती मन घडून झालं अख्खं जग घडून दिसते मी त्या राजा धर्माचं दुर्योधनाचं
सांगत नाही. दुर्योधनाची वृत्ती वाईट होती बाय, पण त्या सभेमध्ये एक तरी साधू मिळाला का? मिळाला नाही. म्हणून अशा प्रकारच्या वाईट वृत्तीच्या लोकांना साधू सुद्धा वाईटच दिसते, आणि राजा धर्माची वृत्ती सज्जन वृत्ती होती, म्हणून वाईट सुद्धा सज्जनच दिसला. मारुती रायाची वृत्ती स्फटिक दगडासारखी होती. सजनाचे मुख्य लक्षणा ब्रह्मा स्वरूप स्वयं आपला जग देखणे ब्रह्मपुर चिंतन करा महाराज. सज्जनाचे मुख्य लक्षण स्वयं जग संपूर्ण ब्रह्मस्वरूपात बघितलं पाहिजे. माय बापू, अख्खं ब्रह्मांड ब्रह्मा आहे अशी सज्जनाची वृत्ती राहावं. बरं काय, त्याला सज्जन म्हणावं. एरवी सज्जन जमल का? जसं पाण्यातला गुण आहे, गायीची तरशारू का व्याघ्रा विसवणी मारू, ऐसे नेण्याची का करू, तो एक ऐसे. अशी वृत्ती सज्जनाची असली पाहिजे. त्याला सज्जन म्हणता येते, इतराला म्हणता येणार नाही. भगवान रामचंद्र महाराज के जय. कपिवज महारुद्र हनुमान के जय. श्री संत एकनाथ महाराज के जय.